नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकन तेही प्रेस करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आकांत ही कादंबरी आणि आज भाग 5. अभिमन्यूच्या गालावर दाढीचे खुंट वाढले होते. रात्रभर झोप न मिळाल्यामुळे डोळे लाल आणि काहीसे तारवटलेले दिसत होते. त्याच्या अंगावर कालचेच कपडे होते. ते जागोजागी चुरगळलेले होते. कपड्यांसारखाच त्याचा चेहराही ओढलेला, मरगळलेला दिसत होता. एका दिवसात त्याच्या रुबाबदार चेहऱ्याची पार राया गेल्यासारखी झाली होती. या क्षणी पोलीस ठाण्याच्या बाहेरच्या आवारात इमारतीच्या दाराजवळ अनेक लोक उभे होते. उत्सुकतेनं दाराकडे बघत होते. अचानक आवारात उभी एक पोलीस व्हॅन इमारतीच्या अगदी दाराजवळ येऊन उभी राहिली. त्याचवेळी इमारतीच्या आतल्या भागातनं काही हत्यारबंद पोलीस शिपाई बाहेर आले. चला चला, बाजूला व्हा, चला. दारासमोर जमलेल्या गर्दीला बाजूला हटवत ते म्हणाले. अभिमन्यूही त्या गर्दीच्या रेट्यात दारापासून दूर ढकलत गेला होता. आता आपण नेमकं काय करावं हे न समजून तो तसाच त्या गर्दीत उभा राहिला होता. गर्दीतला प्रत्येक जण एक दुसऱ्याला ढकलत इमारतीच्या दाराकडे बघण्याचा प्रयत्न करत होता. त्याच धक्काबुक्कीत अभिमन्यूचा पाय कोणाच्या तरी पायावर पडला. तसं त्याला बाजूला ढकलत त्या व्यक्तीनं एक घाणेरडी शिवी देत काहीशा जरबेच्या स्वरात म्हटलं, अबे क्या अंधा है क्या तू? अभिमन्यूनं झटकन वळून त्या व्यक्तीकडे बघत दिलगिरीच्या स्वरात म्हटलं, माफ करा, चुकून पाय पडला हो. त्याच्या समोर उभी असलेली व्यक्ती जरा दादा टाईपची दिसत होती. त्याच्या काहीशा सुटलेल्या अवाढव्य शरीरावर मुसलमान पद्धतीचा लांब शर्ट आणि सुरवार होती. वाढलेल्या दाढीमिशांनी त्याचा निम्मा अधिक चेहरा झाकून गेला होता. डोळ्यातली लालसर छटा त्याच्या उग्र चेहऱ्याला आणखीनच उग्र बनवत होती. अभिमन्यूचा चेहरा आणि त्याहीपेक्षा त्याच्या आवाजातला नम्रपणा बघून दादाच्या चेहऱ्यावरचा राग थोडा निवळला. कोई अंदर है क्या तुम्हारा? आपल्या परीनं आवाजात सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न करत त्या दादानं विचारलं. हो. कोण आहे? माझे वडील आहेत. वडील? हा, यानी कि तुम्हारा बाप है? क्या किया था तुम्हारे बाप ने? चोरी की या किसी का खून किया? अभिमन्यूने आपले ओठ घट्ट आवळले. मनातला राग आवरत तो म्हणाला, नाही हो, नाही. अरे चोरी भी नाही, खून भी नाही. केलं काय? अहो, काहीच नाही केलं. तो फिर क्या अंदर क्या भजन करने के वास्ते बोला है क्या उसको? अहो, त्यांच्यावर खोटा आरोप ठेवण्यात आलाय हो. काय का? लाच घेतल्याचा. तब तो 2-2.5 बरस की हुई होंगी. नाही, कालच त्यांना अटक झाली आहे. मॅजिस्ट्रेट साहेबांनी 10 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. अच्छा 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 अच्छा. तो तू तेरे बाप को मिलने के वास्ते आईला इधर? हो. नाम लिखा क्या? नाव नाही हो. कुठे लिहायचं ते? अरे तू तो एकदम अनाड़ी देखता है. अबे छोकरे, कस्टडी में किसी को मिलने का है ना तो सब्बेरे आके नाव लिवायला लागतं. फिर कहीं जाकर 1 बजे के बाद मिलने की परमिशन मिलती है. अब तुमने तो नाम लिखा च नहीं ना, फिर कैसा मिलेगा अपने बाप से तू? अभिमन्यूचा चेहरा एकदम कावरा बावरा झाला. आपल्या कोरड्या पडलेल्या ओठांवरनं जीभ फिरवत तो काकुळतीच्या स्वरात म्हणाला, पण मला तर त्यांना आज भेटणं फार जरुरीच आहे हो. दादानं एकदा डोक्यापासून पायापर्यंत अभिमन्यूला निहाळलं आणि मग त्याला बाजूला घेत हलक्या आवाजात विचारलं, अनऑफिशियल मिलना पसंद करोगे क्या? अनऑफिशियल मिलना? अभिमन्यूनं काही न कळून दादाकडे बघितलं आणि विचारलं, म्हणजे काय? अबे तू तो बिलकुल अनाड़ी दिखता है यार. दादा त्याची कीव केल्यासारखा हसत म्हणाला, सुन, यहाँ एक सरकारी मिलाई होती है और एक गैर सरकारी.
सरकारी मिलाई के वास्ते तो हो सकता है, तुमको 2-4 दिन और धक्के खाने पड़ेंगे, और तुम तो कहते हो कि तुम्हारा बाप से मिलना बहुत जरूरी है. होय हो, फार जरुरीच आहे. वो आज ही. हो, आजच. कुछ माल वाल है क्या है जेब में? दादानं एक बिडी ओठात सारत विचारलं. माल? अरे यार, क्या अभी अभी तुम क्या माँ के पेट से निकर कर बाहेर आले क्या? हा? दादा काहीसं कडवट तोंड करत म्हणाला. अबे माल से मेरा मतलब है, कुछ रुपए पैसे है क्या तुम्हारी जेब में? हो हो, आहेत ना, आहेत आहेत, पैसे आहेत. अभिमन्यू पॅन्टचे खिसे चाचपडत म्हणाला. कितने? हे काय, 22 रुपये आणि काही सुट्टे पैसे. बस इतनंच. दादानी पुन्हा काहीसा कडवट चेहरा केला. थोडा वेळ तो विचार करत राहिला. मग पुन्हा एकदा अभिमन्यूला वरपासून खालपर्यंत निहाळलं आणि म्हणाला, खैर तुम यहाँ पहली बार आए लगते हो. मैं कोशिश करके देखता हूं कि तुम्हारा काम हो जाए. माझं काम? पण कसं काय होणार ते माझं काम? तुम्ही तर म्हणत होतात की सकाळी येऊन नाव लिहावं लागतं म्हणून. हाँ, अगर जेब में माल हो तो काम क्यों नहीं हो सकता? होनाच मागता ना. अभिमन्यूच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. आपलं काम कसं होणार याची त्याला कल्पना आली आणि नकळत तो काहीसा अस्वस्थ झाला. देखो तुम यहीच खडे रहे ना. हा, असं म्हणत दादा इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस शिपायांपैकी एका पोलिसाच्या दिशेनं पुढे गेला. त्याचवेळी इमारतीच्या आतल्या भागातनं काही कैदी बाहेर पडत होते आणि पोलिसांच्या देखरेखीखाली त्यांना समोरच्या पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात येत होतं. अभिमन्यू बाहेर पडणाऱ्या त्या कैद्यांकडे बघत होता. त्यातल्या काही कैद्यांचे चेहरे उतरलेले, घाबरलेले दिसत होते. खाली मान घालून ते चुपचाप व्हॅनमध्ये बसत होते. पण बरेचसे कैदी जणू काही सहलीला निघाल्यासारखे हास्यविनोद करत होते. काही जण हसून पोलिसांना रामराम ठोकत होते. गर्दीत उभे असलेले काही जण आपल्या ओळखीच्या कैद्यांना हाक मारून त्यांना सिगरेटची पाकिटं, खाण्यापिण्याच्या वस्तू देत होते. आणि या सगळ्या प्रकाराकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. अधूनमधून फक्त दाखवण्यापुरतं हातातल्या काठ्या जमिनीवर आपटून कैद्यांच्या अंगावर ओरडल्यासारखं करत होते. याच धामधुमीत दादा एका पोलीस हवालदाराशी हलक्या आवाजात काहीतरी बोलत होता आणि हवालदार दादाकडे न बघताही त्याचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होता. अभिमन्यूच्या डोक्यात विचारांचं वादळ माजलं होतं. अनऑफिशियल भेटीमागचा अर्थ आत्ता त्याच्या लक्षात आला होता. लाच घेतल्याच्या आरोपावरून पकडलेल्या बाबांना भेटण्यासाठी आपणही लाच द्यायची का? ज्या गुन्ह्याखाली बाबांना पकडलंय त्याचाच आधार घेऊन आपण बाबांना भेटायचं? नाही, लाच देऊन मी हे काम करणार नाही. त्याचं एक मन आक्रंदलं. पण त्याच वेळी त्याचं दुसरं मन वस्तुस्थितीची जाणीव करून देत म्हणालं, पण बाबांना भेटणं आवश्यक आहे. पण आज नाही तर उद्या भेटू. पण त्यासाठी मी असलं काही करणार नाही. दुसरं मन म्हणालं, अरे न करून कसं चालेल? आपल्याला तर पुढे काय करायचं काय माहितीच नाहीये आणि त्यासाठी तरी बाबांची भेट घ्यायला हवी. आणि उद्यापर्यंत थांबायचं म्हणजे 24 तास वाया घालवणं. परत पहिल्या मनानं त्याला अडवलं आणि विचारलं, पण मग त्यासाठी हा असला मार्ग पत्करायचा? अभिमन्यू असा द्विधा मनस्थितीत असताना दादा त्याच्याजवळ येत म्हणाला, चल बेटे तुम्हारा काम हो जाएगा. हां? अभिमन्यू भानावर येत उद्गारला, अरे बड़ी मुश्किल से हवालदार को पाठाया मैंने समझाया थौरत को. मैं बोला लड़का बिल्कुल नया है, गरीब है. अरे लोग 100 देने को तैयार होते, लेकिन मैंने 20 पर उसको राजी कर दिया. लेकिन तेरे को थोड़ी देर रुकना पड़ेगा क्या? ये जो कैदी वैन में जा रहे हैं ना, उनको कोर्ट में लिया जा रहा है. कोर्ट के सामने खड़ा करके पुलिस उन पर चार्ज लगाएगी. कुछ एक को जमानत पे छोड़ दिया जाएगा और कुछ के लिए पुलिस रिमांड ले लेगी. ये गड़बड़ खत्म होने के बाद 13 नंबर लग जाएगा. अभिमन्यू काही बोलला नाही, पण 20 रुपये देऊन बाबांना भेटण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मनाला तयार केलं होतं. त्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता.
चल चल 20 रुपये निकाल, मैं थोरात को दे के आता. आधीच? अभिमन्यूनं काहीसं शंकित स्वरात विचारलं. अरे इधर ऐसाच चालता, पहिला पैसा फिर काम. मग अभिमन्यूच्या आवाजातला अविश्वास जाणवून तो म्हणाला, नाही लेकिन तो फिक्र मत कर. अरे मेरा नाम गफूर दादा है और गफूर दादा की जबान पक्की होती है. साले ये पुलिस वाले भी अपन को बहुत मानते. ये तो साला 20 रुपए की बात है, गफूर दादा की नियत 20 लाख पर भी खराब नहीं होती. क्या समझे? सुबह से शाम तक तुम्हारे जैसे लोगों की मदद करने के वास्ते अपन इधर खड़ा रहता. अभिमन्यूनं खिशातनं 20 रुपये काढले, काहीशा अनिच्छेनं गफूरदादाच्या हातात दिले. गफूरदादानं नोटीची बारीक घडी घालत ते आपल्या मुठीत बंद करत अभिमन्यूला विचारलं, क्या नाम क्या है तुम्हारे बाप का? विष्णुपंत इनामदार. चार्ज क्या लगा है? लाच घेतल्याचा. कल ही अरेस्ट केला है ना? हो. तुम इधर रुको, मैं अभी आया. गफूर पुन्हा त्या थोरात नावाच्या हवालदाराकडे गेला. तोवर कैद्यांना घेऊन पोलीस व्हॅन निघून गेली होती. व्हॅन जाताच गर्दी झपाट्यानं कमी व्हायला लागली होती. काही तुरळक माणसंच आता आवारात दिसत होती. अभिमन्यूनं पाहिलं, गफूरनं आपली बंद मूठ थोरातच्या मुठीत रिकामी केली. थोरातनं इकडे तिकडे बघत खिशातनं 5 रुपयाची नोट काढली, गफूरला दिली. मग मिनिटभर त्या दोघांचं बोलणं झालं. गफूर पुन्हा अभिमन्यू जवळ येत म्हणला, आधा घंटा रुकना पडेगा, चलो तब तक एक एक चाय मार के आते. अभिमन्यू मुकाट्यानं गफूर बरोबर जवळच्या एका हॉटेलात गेला. 2 चहाची ऑर्डर दिल्यावर गफूर अभिमन्यूला म्हणाला, देख मैंने थोरात को बोल दिया, अपने बाप के वास्ते तुमको कुछ बेचना है तो बेच देना. काय पाठवायचंय? अरे यही ना, पान बीड़ी सिगरेट. नाही हो, त्यांना तसला काही शौक नाही आहे. खैर, अंदर का खाना भी बहुत खराब होता है. घर का खाना देना चाहते हो तो दे सकते हो, बस उसके लिए तुमको थोरात को कुछ और पैसे देने पड़ेंगे. खाना तुम्हारे बाप तक पहुंच जाएगा. अहो पण बाहेरचं जेवण कैद्यांना देणं गुन्हा आहे ना? अरे वो तो है, लेकिन नाउ ऑफिशियली आजकल सब कुछ चलता, सिर्फ तुम्हारे पास माल होना चाहिए. फिर खुद पुलिस तुमको जो चीज चाहिए वो लाके देती है. तुमको मालूम है क्या, यहाँ के सेंट्रल जेल में एक बड़े गैंग का लीडर अपने कुछ साथियों के साथ सजा काट रहा है. लेकिन अंदर की बात यह है कि वो कैदी की तरह नहीं, मेहमान की तरह रहता है. उसको और उसके साथियों के लिए खाना बाहर से आता है, वो भी 5 स्टार होटल से. साथ में शराब की बोतल भी आती. मैंने तो सुना कभी कभी लड़कियां भी अंदर भेजी जाती है. साला क्या ठाठ से रहता है उधर. उसके लिए तो अंदर बाहर कुछ फर्क ही नहीं है. अभिमन्यू काहीही न बोलता ऐकत होता. हे सगळं त्याला नवीन होतं. कैद्याला जर जेलमध्ये एवढ्या सुखसुविधा मिळत असतील तर त्याच्या शिक्षेला मग अर्थच काय राहिला? जेलची भीती मग त्याला का आणि कशी वाटावी? आपली पोलीस यंत्रणा एवढी सडलेली, एवढी पोखरलेली आहे. आणि मग नकळत अभिमन्यूच्या मनात विचार आला, काल आपण त्या सब इन्स्पेक्टरला तिथल्या तिथे 20-25 हजार दिले असते तर बाबांना अटक करून नेण्याचा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला असता. याच प्रश्नाचं उत्तर तो शोधत असताना गफूरच्या बोलण्यानं भानावर आला. गफूर चहाचे भुरके मारता मारता त्याला विचारत होता, तुम्हारा बाप किधर पे काम करता था रे? सरकारी बांधकाम खात्यात, चीफ इंजिनियरच्या ऑफिसात क्लार्क. कितने की रिश्वत ली थी तेरे बाप ने? 1 पैसाही नाही. अरे ये तो कोई बात नहीं हुई. रिश्वत लेने वाला क्या थोड़े अपने मुंह से जुर्म कबूल करता. खैर, कितनी रिश्वत लेने का उन पर आरोप है? 10,000. अभिमन्यू मान खाली घालत म्हणाला, 10,000 की, और वो भी सरकारी नौकर होकर? मेरे ख्याल से कम 7 साल की तो होनी चाहिए. हाँ. गफूरचा तो अंदाज ऐकून अभिमन्यूनं घेतलेला चहाचा घोट त्याच्या घशातच अडकल्यासारखा झाला होता. गफूर म्हणत होता, मामला 10,000 का है. जमानत पर उनको छोड़ने का कोई बंदोबस्त किया है क्या? नाही ना, अजून नाही. कोई वकील भी दिया है कि नहीं? नाही हो, मला त्या बाबतीत काहीच माहिती नाहीये.
अभिमन्यूनं प्रामाणिकपणे सांगून टाकलं. तो फिर इस काम के लिए भी मैं तुम्हें कुछ मदद कर सकता हूं. कशी काय? मलकानी वकील को जानते हो क्या? नाही हो. नहीं. अरे मलकानी साहब बड़ी कुट्टी चीज है. आज तक उन्होंने बड़े बड़े खून के इल्जाम में फंसे हुए अपराधियों को देखते देखते साफ बचा लिया है. गफूरनं चुटकी वाजवल्यासारखं केलं. अरे लोग तो कहते हैं खून करो और फिर मलकानी को अपना वकील पत्र दो और निश्चिंत हो जाओ. आज तक मलकानी ने जो भी केस हाथ में लिया ना, हमेशा जीत के दिखाया उसने. इसके पीछे का कारण मालूम है क्या तुमको? अभिमन्यूनं प्रश्नार्थक मुद्रेनं गफूरकडे बघितलं. अरे बहुत बड़े बड़े लोगों से संबंध है उसके. डिस्ट्रिक्ट कोर्ट से लेके सुप्रीम कोर्ट तक उसके पहुंचे. हाँ, बड़े बड़े राजनेता, माने हुए जज उनके यहां खाने को आते. असं? हाँ, फिर अरे मलकानी साहब के सामने तो तुम्हारे बाप की केस कुछ भी नहीं है. देखते देखते तुम्हारे बाप को चुटकियों में छोड़ा सकता हो. काय सांगताय, खरंच? अभिमन्यू उजळत्या चेहऱ्यानं म्हणाला. पण मग काहीशा अडखळत्या स्वरात त्यांनी विचारलं, पण कसं? अगर तुम्हारी केस उसने हाथ में ली ना, तो आज ही तुम्हारे बाप को वो जमानत पे छोड़वा लेगा और फिर 2-3 पेशियों में पूरा मुकदमा ही खारिज करवा देगा. मगर 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 काय? कम से कम 50,000 रुपया खर्चा करना पड़ेगा. 50,000? अभिमन्यूनं हपकून तोंडाचा आ वासला. अरे हाँ भाई, कभी कभी बिजनेस में भी घाटा तो हो जाता है ना. अब समझ ले, तुम्हारे बाप ने 10,000 लगाए थे मगर 50,000 डूब गए. ऐसा तो होता है ना धंधे में. फिर ये सारे के सारे 50,000 मलकानी को थोड़े मिलेंगे. वो अपने पास केवल 25,000 रखेगा, बाकी के 25,000 इधर उधर चले जाएंगे. इधर उधर म्हणजे? अरे पुलिस से लेकर ऊपर जज तक. मलकानी हर केस जीतता है, वो क्या यूं ही जीतता है क्या? अभिमन्यूच्या जनरल नॉलेजमध्ये आज चांगलीच भर पडत होती. आजवर तो ज्या आदर्श कल्पना लोकात वावरत होता त्या त्याच्या कल्पनेला चांगले धक्केच बसत होते. अभिमन्यू त्यावर काही बोलणार होता त्याच वेळी गफूर थोरातकडे बघत म्हणाला, चल बे चल, थोरात बोला रहा, जल्दी से चाय के पैसे दे. अभिमन्यूनं चहाचे पैसे दिले आणि मग तो गफूरवर बरोबर थोरातच्याकडे गेला. थोरातनं इमारतीच्या दाराबाहेर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका हवालदाराला काहीतरी सांगितलं. तसं हवालदार अभिमन्यूला घेऊन आत शिरला. आत शिरताच बरोबरच्या हवालदारानं एका दिशेला बोर्ड दाखवत अभिमन्यूला सांगितलं, त्या बाजूला जा. अभिमन्यू हवालदारानं दाखवलेल्या दिशेनं 2-3 पावलं गेला असेल, तोच समोरनं येणाऱ्या दुसऱ्या एका हवालदारानं त्याला थांबवत विचारलं, कुठं चालला? साहेबाची परवानगी घेतली का? भोसले. अभिमन्यूला आत घेऊन आलेला हवालदार भोसले नावाच्या त्या हवालदाराला म्हणाला, आपल्या थोरातचा माणूस आहे, 3 नंबरच्या कस्टडीकडे घेऊन जा त्याला. भोसलेनं कपाळावर आठ्या घालत अभिमन्यूकडे बघितलं. मग खास आपल्या पोलिसी आवाजात खेकसला, चल बे. अभिमन्यू मुकाट्यानं भोसलेच्या मागोमाग चालायला लागला. चालता चालता मध्येच भोसले अभिमन्यूकडे मान वळवून म्हणाला, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबायचं नाही काय? साहेब राऊंडला यायच्या आत इथनं काटायचं वागायचं काय? अभिमन्यूनं मान डोलावली. अभिमन्यू आज पहिल्यांदाच पोलीस ठाण्याच्या आतला भाग बघत होता. एका एका कोठडीत 20-20, 25-25 कैदी कोंबले होते. अभिमन्यूला बघून त्यातले काही जण हातवारे करून त्याला बोलवत होते, तर काही जण त्याला उद्देशून आचकट विचकट बोलत होते. ते सगळं दृश्य बघून अभिमन्यूच्या अंगावर शहारे आले. अशा लोकात आपले बाबा आहेत या विचारानं तर तो कमालीचा कासावीस झाला होता. अशा लोकांच्या संगतीत राहताना त्यांची काय अवस्था झाली असेल या नुसत्या कल्पनेनं त्याच्या हृदयाचं पाणी पाणी झालं होतं. काही क्षणांनंतर तो विष्णुपंतांच्या समोर उभा होता. एका दिवसात विष्णुपंतांचा अवतार बघण्यासारखा झाला होता. त्यांची ती अवस्था बघून अभिमन्यूला भडभडून आलं. काही क्षण दोघेही एकमेकांकडे सुन्न नजरेनं बघत उभे राहिले. मग अभिमन्यूच काहीशा दाटलेल्या स्वरात म्हणाला, बाबा. विष्णुपंतांनी कोठडीच्या गाजातनं हात बाहेर काढून अभिमन्यूचे हात हातात घेतले.
नकळत विष्णुपंतांचे डोळे भरून आले. हे सगळं काय झालंय बाबा? अभिमन्यू घशातला आवंडा गिळत म्हणाला. पोरा, नशिबात असतं ते नाही टाळता येत रे. विष्णुपंत आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाले. तुझी आई बरी आहे ना? कालपासनं तिच्या डोळ्यातलं पाणी खेळलं नाही बाबा. सारखा तुमच्या नावाचा जप करतीये. अरे, सगळ्यात जास्त धक्का तिलाच बसला असणार. माझ्या पोरीचं लग्नही आता नाही होऊ शकणार. बाबा, दयानंद काकांनी स्पष्ट शब्दात नकार दिलाय. दयानंदची काही चूक नाही रे. जे समोर दिसलं ते त्यांनी खरं मानलं. पण मला खात्री आहे बरं का की सत्य फार वेळ लपून राहत नाही. एक ना एक दिवस ते समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी माझ्यावर लागलेला हा कलंक पुसला जाईल ना, तेव्हा आपल्याबरोबर संबंध तोडणाऱ्या सगळ्यांना त्याचा पश्चात्ताप झाल्याशिवाय राहणार नाही. पण बाबा, खरंच तुम्ही? अभि? विष्णुपंतांचा आवाज एकदम कापरा झाला. अभि, अरे तू काय बोलतोयस? तुझाही आपल्या बापावर विश्वास नाही? तुलाही वाटतंय मी खरंच? नाही 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 बाबा, नाही. बाबा, मला क्षमा करा. हे बघ अभि, मी तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, मी कुणाकडूनही लाच घेतलेली नाही. अरे, ते पाकिट मला खरंच मेहता साहेबांनी दिलं होतं ठेवायला. बाबा, म्हणजे मेहता साहेबांनी तर? पण अभिमन्यूचं वाक्य पूर्ण होण्याआधी विष्णुपंत जोर जोरात नकारार्थी मान हलवत म्हणाले. नाही नाही अभि, नाही. मेहता साहेबांविषयी असं काही मनात आणणं हा त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. अरे, तो तर एका बड्या बापाचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला पैशाला काय कमी आहे? शिवाय तो मला काका म्हणतो, काका. प्रत्येक गोष्टीत माझा सल्ला घेतो. माझ्यावर विश्वास आहे त्याचा. आणि तसंही असं करायला त्याची माझ्याशी काय दुश्मनी होती? बाबा, मग हे सगळं झालं कसं? मला तर ह्यात नक्की रमणभाईचा हात असावा असं वाटतंय. तो कसा काय? कदाचित माझ्या विरुद्ध अँटी करप्शनकडे तक्रार करून त्याने अगोदरच त्या नोटांवर कमिशनराची सही घेतलेली असावी आणि मग त्या नोटा मेहता साहेबांकडे ठेवायला दिल्या असाव्यात. याचा अर्थ मेहता साहेब कोर्टात तुमच्या विरुद्ध साक्ष देणार नाहीत? नाही देणार, माझी खात्री आहे. तू त्यांना भेटायला गेला होतास? नाही, अजून नाही. मग आज जा, त्यांना भेट. ठीक आहे, भेटीन मी. पण त्याआधी तुम्हाला जामिनावर सोडायची व्यवस्था करायला पाहिजे ना. कशी करणार? बाबा, आत्ताच मला बाहेर एक गफूरदादा नावाचा माणूस भेटला होता. त्यांनी मला सांगितलं की तो एका वकिलाला ओळखतो. त्या वकिलाकडे ही केस दिली तर तो तुम्हाला या आरोपातनं निर्दोष मुक्त करेल आणि आज तुम्हाला जामिनावर सोडवेल सुद्धा. पण त्यासाठी त्याला 50,000 द्यावे लागतील. मी विचार करतोय बाबा, आपलं घर, आईचे आणि विशाखाचे दागिने अशा वेळी कामाला येणार नाहीत तर मग कधी येणार? शिवाय हे सगळं तुमचंच तर आहे. तुम्ही बाहेर आलात, तुमच्यावरचा हा कलंक पुसला गेला तर अशी 10 घरं आणि दागिने आपण पुन्हा बनवू शकू. मलाही एखादी चांगली नोकरी लागेल. पुन्हा आपलं घर पहिल्यासारखं उभं राहील बाबा. विष्णुपंत त्याच्याकडे काहीशा विचारी मुद्रेनं बघत होते. मग अचानक त्याने विचारलं. अभि, तुझ्याकडचा पास दाखव रे. पास? कसला पास बाबा? कैद्याला भेटण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची सही असलेला परवानगीचा पास दाखव. अभिमन्यू एकदम गडबडला. मग मान खाली घालत तो म्हणाला. बाबा, मी गफूरदादाच्या मदतीनं आत आलोय. अच्छा, म्हणजे लाच देऊन तू मला भेटायला आलास? पण बाबा, परवानगी वगैरे काढून तुम्हाला भेटायचं म्हटलं असतं तर त्यात 2-3 दिवस गेले असते हो. आणि आता लाच देऊन तू मला सोडवायला बघतोयस? 50,000 देऊन मला निर्दोष म्हणून मुक्त करण्याचा अर्थ तोच आहे. अहो पण बाबा, अरे, अशा प्रकारे माझी सुटका होऊन मी बाहेर आलो तरी माझ्यावर लागलेला कलंक धुतला जाईल असं वाटतंय का तुला? हे बघ अभि, त्या वकिलानं आपल्या अक्कल हुशारीनं मला निर्दोष म्हणून सिद्ध केल्यामुळे कदाचित लोकांच्या दृष्टीनं मी निरपराधी ठरेन. पण त्यासाठी द्यावी लागणारी लाच मला मनातल्या मनात आयुष्यभर छळत राहील बाळा. माझी सत्सद विवेकबुद्धी सतत मला टोचत राहील. सुटकेचा निखळ आनंद मला कधी उपभोगता येणार नाही. आपली सुटका झालेली नाही तर आपण ती लाच देऊन करवून घेतली आहे ही गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाही. हे बघ, माणूस दुसऱ्या माणसाला फसवू शकतो पण स्वतःला, स्वतःच्या मनाला तो नाही फसवू शकत. अरे,
आणि एक लक्षात घे ना पोरा, अरे मी जर खरोखर लाच घेतली असती तर ते पाकिट एवढ्या उघडपणे घरात ठेवलं नसतं. लाच घेणारा माणूस इतक्या सहजासहजी नाही पकडला जात. आणि अरे मला पैसे खायचेच असते ना तर आजवर मी लाखो रुपये कमवले असते, बंगला बांधला असता, तुम्हा पोरांच्या नावावर लाखो रुपये ठेवले असते बँकेमध्ये. तू पायी किंवा बसनं कॉलेजला न जाता कारमधून कॉलेजला गेला असतास. आणि ह्या क्षणी मी इथे पोलीस कस्टडीत असण्याऐवजी उजळ माथ्यानं बाहेर फिरलो असतो. पण संधी असू नये, वेळोवेळी तसा मोह समोर येऊ नये, मी कधी माझं इमान विकलं नाही. हा माझा हट्ट समज, जिद्द समज, पण मी कधीही माझ्या तत्वांची तडजोड केली नाही बाळा. आज त्याची शिक्षा मला मिळतीये. अशा प्रकारे आजवर मी जपलेल्या माझ्या या निष्ठेची, तत्वांची ही परीक्षा आहे असं मी समजतो. आणि तू आज माझी ही तत्व, माझ्या या निष्ठा पायदळीत उडवायला निघालायस अभि? अहो पण बाबा, अभिमन्यूनं बोलण्याचा प्रयत्न केला, पण विष्णुपंत त्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले, माझी भेट घेण्यासाठी आज तू जो मार्ग पत्करला होतास तो अजिबात समर्थनीय नाही. हे बघ, आज नाही तर उद्या माझी भेट झाली असती, उद्या नसती परवा झाली असती, कदाचित महिन्यानं झाली असती. पण आजच्यापेक्षा त्यावेळीच्या भेटीनं मला जास्त आनंद झाला असता. या अपराधासाठी मला 10 वर्षाची शिक्षा झाली ना तरी मला वाईट वाटणार नाही, कारण निदान त्यावेळी लाच देऊन मी माझी सुटका करून घेतली नाही याचं समाधान असेल माझ्याजवळ. बाबा, अभिमन्यू पश्चात्ताप दग्ध आवाजात म्हणाला, बाबा माझ्या हातनं खरोखर फार मोठी चूक झाली. तुमचे आदर्श तोडून मी फार मोठं पाप केलंय, तुमच्यावर अन्याय केलाय, मला क्षमा करा. अरे पोरा, आज अजाणतेपणी तुझ्या हातनं ही चूक घडली आहे, पण मला वचन दे यापुढे तू अशी चूक कधीही करणार नाहीस. लाच देणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच ती घेणाराही असतो. आपलं काम पटकन व्हावं म्हणून आपणच या भ्रष्टाचाराला नकळत उत्तेजन देतो. आज तळागाळात रुजलेल्या या भ्रष्टाचाराला एक प्रकारे आपण कारणीभूत आहोत. मी तुम्हाला वचन देतो बाबा, आजपासून मी कधी कोणाला एक पैसाही लाच देणार नाही आणि कोणाकडून एक पैसा लाच म्हणून घेणार नाही. शाबास शाबास, विष्णुपंत समाधानानं म्हणाले. मग क्षणभर थांबून अभिमन्यू म्हणाला, बाबा आता पुढे काय करायचंय ते सांगा ना. तुमची सर्वात प्रथम जामिनावर सुटका होणं आवश्यक आहे. मग त्यासाठी केवळ आईचे आणि विशाखाचे दागिने विकून काम भागणार नाही, म्हणून विचार करतोय आपलं घर गहाण ठेवावं, त्यावर कर्ज काढावं आणि वर खर्चासाठी 1-2 दागिने विकून टाकावेत. घर. विष्णुपंतांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि म्हणाले, अरे आपलं घर मी यापूर्वीच गहाण टाकून दिलंय. म्हणजे बाबा? अभिमन्यू दचकून म्हणाला, हा, ही गोष्ट मी कधी तुला सांगितली नाही, तुझ्या आईलाही त्याची कल्पना नाही. आणि बघ पोरा, या महागाईच्या दिवसात माझ्या तुटपुंज्या पगारात तुझं कॉलेजचं शिक्षण आणि संसाराचा गाडा चालवणं कसं शक्य होतं? हा सगळा खर्च भागवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे तुझ्या शिक्षणात कसलीही कमतरता पडू नये म्हणून मी बाबूलाल शेठकडनं कर्ज घेत राहिलो. तुला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पैशाची आवश्यकता होती, त्यावेळी मग नाईलाजानं मला आपलं घर बाबूलाल शेठकडे गहाण टाकावं लागलंय बाळा. विष्णुपंतांनी पुन्हा एकदा दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाले, तुझ्या अभ्यासावर याचा काही परिणाम होऊ नये म्हणून आजवर मी ही गोष्ट तुम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. विचार केला, एकदा तुला डिग्री मिळाली, तू कुठेतरी नोकरीला लागलास की मग हळूहळू बाबूलाल शेठचं सगळं कर्ज फेडून घर सोडवून घेता येईल. हे ऐकलं आणि अभिमन्यूच्या पायातलं सगळं अवसानच नाहीसं झाल्यासारखं झालं. डोकं एकदम सुन्न बधिरल्यासारखं झालं. बाबांना सोडवण्यासाठी ज्या घराचा आधार त्याला वाटत होता तो आधारच असा एकदम निखळून पडला होता. त्याच्यासमोर आता कसलाच कुठलाच रस्ता दिसत नव्हता. भलं मोठं प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर आ वासून उभं राहिलं होतं. त्याची ही अवस्था लक्षात येऊन मग विष्णुपंतच म्हणाले, हे बघ, असा एकदम हातपाय गाळून निराश होऊ नकोस अभि. ज्यानं या संकटात आपल्याला टाकलंय, आपली परीक्षा घेतोय, तोच यातनं काहीतरी मार्ग सुद्धा काढेल. आपण आता फक्त प्रयत्न करायचे. तो असं कर, पहिल्यांदा बाबूलाल शेठकडे जा, माझ्या जामिनाची व्यवस्था कर. दागिने ठेवून घेऊन तो तुला नक्कीच काहीतरी पैसे देईल. त्यातून तू एखाद्या वकिलाची व्यवस्था कर. मग मेहता साहेबांना जाऊन भेट.
हे बघ, माझी खात्री आहे मेहता साहेब आपल्याला नक्कीच काहीतरी मदत करतील. मी सुद्धा जामिनावर सुटल्यावर त्यांना जाऊन भेटेन. विष्णुपंत बोलत असताना भोसले नावाचा तो हवालदार जवळ येत अभिमन्यूच्या अंगावर खेकसला. अभि, तुला सांगितलं होतं ना 5 मिनिटात काय बोलायचं ते बोल आणि चालता बंद. तू तर साला घरात बसून गप्पा माराव्यात असा गप्पा झाटत बसला राव. चाला त्या थोरातला नाही काय अक्कल, नाही त्या माणसाला हात सोडतो. यो थोरात राहील बाजूला, साहेबांच्या शिव्या खाव्या लागतील मला. चल लवकर फुटायचं बघ, साहेबाची राऊंडवर यायची वेळ झाली. तुला इथं बघितलं ना सरळ आत घालतील. चल 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 नेक. अभिमन्यूनं विष्णुपंतांचे हात हातात घेऊन त्यांना धीर दिल्यासारखं केलं. विष्णुपंतांचे डोळे पुन्हा पाणावले. काहीही न बोलता त्यांनी त्याला जायची खूण केली. अभिमन्यू वळला आणि मग जड पावलांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीतनं बाहेर पडला. मित्रांनो, हा 5वा भाग इथेच संपला. 6वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.